दादा, मला माझ्या आईसाठी आहे ना चप्पल घ्यायचं होतं. हो मिळेल ना. भरपूर चप्पल आहेत बघा तुम्ही. माप काय सांगा देतो की. दादा, माझ्याकडं आईच्या पायाचं माप नाहीये, पण हे मी आईच्या पायाचं चित्र काढून आणले. याच्यावरून तुम्ही देऊ शकता का? अरे ह्याच्या आधी तर आम्ही चित्र बघून कधी चप्पल दिलेली नाहीये. पण तू तुझ्या आईलाच का घेऊन येत नाही? दादा, माझी आई गावाला राहते. याच्या अगोदर माझ्या आईने कधीच चप्पल घातली नाही, पण तिने माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतले. आणि आता मी पुण्यामध्ये नोकरीला लागलोय आणि आता माझा पहिला पगार झालाय. त्याच्यामुळं मी तेव्हाच ठरवलं होतं की माझा पहिला पगार झाला की आईसाठी सगळ्यात पहिली चप्पल घ्यायची. आणि त्याच्यामुळं मी गावावरून येताना माझ्या आईच्या पायाचं चित्र घेऊन आलो होतो. ठीक आहे बाळा, हे माप अगदी तुझ्या आईला मापात आहे. आणि आईला सांग दुसऱ्या मुलाकडनं हे भेट दिलं म्हणून सांग. किती करायचे? 250 रुपये. ठीक. झाल्या? हा. हे बाळा एक मिनिट ऐक ना. तुझी काय अडचण असेल ते चपलेची आकृतीचं कागद देशील का मला? घ्या ना काका, काहीच प्रॉब्लेम नाही. हे सौरभ इकडे ना. हा शेठ, बोला की, आलो. अरे सौरभ, हा कागद आहे ना आपल्या देवघरात व्यवस्थित लावून ठेव. अहो पण का शेठ? कशासाठी? अरे सौरभ, हे पायाची आकृती नाहीये, साक्षात लक्ष्मीची पावलं आहेत. ज्या माऊलीने या मुलाला घडवलं ना, संस्कार दिले ना, ही पावलं जर आपल्या देवघरात ठेवल्या ना, आपलं बी दुकानाचं 100% भरभराट होईल. हे मला 100% विश्वास आहे. तर मित्रांनो, या प्रकारे जर प्रत्येकाने आपल्या आईची सेवा केली, आपल्या आईचा सन्मान केला, किंमत केली, तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची भक्ती केल्यासारखे होईल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.